नमस्कार, दृष्टी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। वीज प्रश्नांवर लाल बावट्याचे सोमवारी डहाणू महावितरण कार्यालयावर टाळा ठोको आंदोलन। वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित प्रश्नावर तातडीने तोडगा काढावा, वाढीव वीज बिलांचा पुनर्विचार करावा, स्मार्ट मीटरची सक्ती थांबवावी, तसेच वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याच्या समस्येला आळा घालावा या प्रमुख मागण्यांसाठी भारताचा कम्युनिस्ट पक्ष डहाणू तालुका समितीच्या वतीने सोमवार दिनांक 22 जून रोजी डहाणू येथील महावितरण कार्यालयावर टाळा ठोको आंदोलन करण्यात येणार आहे। डहाणू तालुक्यातील अनेक वीज ग्राहक वाढीव वीज बिले, तांत्रिक अडचणी, प्रलंबित तक्रारी आणि वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे त्रस्त आहेत। या समस्यांचा फटका सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, लघु उद्योजक आणि व्यापारी वर्गाला बसत असून महावितरण प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे पक्षाने म्हटलं आहे। या पार्श्वभूमीवर सकाळी 10 वाजता डहाणू येथील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती पक्षाचे अधिकारी चंद्रकांत घोरखडा यांनी दिली। आंदोलनापूर्वी कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिक सकाळी सागर नाका येथील तारपा चौक येथे एकत्र जमणार असून तेथून मोर्चाच्या स्वरूपात महावितरण कार्यालयाकडे प्रस्थान करणार आहेत। वीज ग्राहकांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करण्याची भूमिका पक्षाने घेतली असून नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असलेल्या प्रश्नांवर महावितरणाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच तालुक्यातील वीज ग्राहक, शेतकरी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन भारताचा कम्युनिस्ट पक्ष डहाणू तालुका समितीच्या वतीने करण्यात आले आहे।